नमस्कार मंडळी. माझं नाव श्रीकांत पाटील. सियाटल महाराष्ट्र मंडळतर्फे मी आज आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आज मदर्स डे. तर आज सर्व माता भगिनींना हार्दिक अभिनंदन. असं म्हणतात की देव हा सगळीकडे असू शकत नाही. त्याच्यामुळे देवाने आई बनवली आणि आई खरंच देवाचं एक स्वरूप आहे. पुरुष असं म्हणतात की पुरुष जेव्हा शिकतो तेव्हा तो फक्त एकटा स्वतः लिटरेट होतो. पण जेव्हा स्त्री शिकते तेव्हा पूर्ण कुटुंब लिटरेट होतं. तर आपल्यासमोर जिजाऊ माता, हिरकणी, राणी लक्ष्मीबाई या सर्वांचा आदर्श आहे. तर सुरुवात हा वारसा पुढे घेऊन चालणाऱ्या मातांना पहिल्यांदा मदर्स डेच्या शुभेच्छा. तर आता सध्या लॉकडाऊनचा हा जवळपास 3रा महिना चालू आहे. सुरुवातीला या लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळा यायचा की बाहेर हा लॉकडाऊन कधी संपेल. पण आता असं झालंय की या लॉकडाऊनची जवळ जशी काय सवय झाली आपल्या सर्वांना. असं म्हणतात ना की दिस इज अ न्यू नॉर्मल. तर तसं हे लॉकडाऊन आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल झालंय. मे महिना म्हणजे सियाटल महाराष्ट्र मंडळची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांच्यासाठी थोडा प्लॅनिंगसाठी हा महिना थोडा बिझी असतो. म्हणजे आम्ही या पिरियडमध्ये साधारणतः आउटडोअर इव्हेंट्स जे आहेत म्हणजे समर पिकनिक असेल किंवा किड्सचा टॅलेंट शो, किड्सचा समर कॅम्प असेल किंवा सिनियर सिटीझनचा इव्हेंट असेल तर आम्ही या इव्हेंटसाठी प्लॅनिंग करत असतो. पण आता या वर्षी कोरोनाने थोडा आमच्या प्लॅनमध्ये थोडासा बदल केलाय. त्यामुळे इन पर्सन इव्हेंट्स ऑर्गनाईज करायच्या ऐवजी आम्ही त्याचं स्वरूप बदलून थोडे आता ते इव्हेंट्स आम्ही ऑनलाईन करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघा ना, 2 आठवड्यापूर्वी आम्ही सूर्यनमस्कारचा एक फेसबुक लाईव्ह इव्हेंट केला होता आणि त्याच्यामध्ये लोकांनी तो इव्हेंट अटेंड केला आणि त्यानंतर त्यांनी सूर्यनमस्कार करून किती सूर्यनमस्कार केले हे त्यांनी ऑनलाईन पोस्ट केलं. तर जवळपास 400 पेक्षा जास्ती सूर्यनमस्कार त्या दिवशी सर्व लोकांनी घालून त्यांचे पोस्ट केले होते. तसंच मागच्या आठवड्यामध्ये आम्ही गाण्यांची मैफिल हा एक ऑनलाईन कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. तर त्या इव्हेंटला जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांनी लाईव्ह अटेंडन्स केली आणि त्यानंतर जवळपास 800+ लोकांनी तो इव्हेंट नंतर फेसबुकवरती पाहिला. तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय नेटभेट हा कार्यक्रम. तर नेटभेट बद्दल सांगायचं झालं तर आज आम्ही आपल्याबरोबर सियाटलचे लोकल असे 3 पाहुणे मंडळी घेऊन आलेलो आहोत. तर हे 3 पाहुणे या US मध्ये जवळपास 30-40 वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त US मध्ये वास्तव्य करून आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी सुरुवातीला गप्पा-टप्पा मारणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या थोड्या काही गमती-जमती, काही अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. आणि ही मंडळी कलाकार पण आहेत बरं का. तर आपल्याला त्यांच्याकडून आज ते काही त्यांच्या काही निवडक कला आपल्यासमोर सादर करणार आहेत. चला तर मग आपण त्यांची आज सुरुवातीला ओळख करून घेऊया. तर पहिले पाहुणे आपले आहेत संजीव कारंडे. तर संजीव काका मूळचे मुंबईचे. तर US मध्ये त्यांना येऊन जवळपास 40 वर्ष झाले. बरेच वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आता स्वतःची इंडिपेंडंट कन्सल्टिंग कंपनी चालू केली आहे. आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राच्या बाहेर पण त्यांना कला क्षेत्राची बरीच आवड आहे. त्यांनी बरेच स्वतःच्या कविता, गाणी यांची रचना केलेली आहे. त्यांचे गाणे ऍक्च्युली राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी पण गायलेली आहेत. तर वेलकम संजीव काका. नमस्कार सर्वांना. आपले दुसरे पाहुण्या आहेत नलिनी शहा. तर नलिनी मावशी US मध्ये 1970 पासून आहेत. त्यांचं बऱ्यापैकी वास्तव्य ईस्ट साईडला न्यूयॉर्क, न्यूजर्सी साईडला गेलेलं आहे. पण जेव्हा त्यांची रिटायर व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी सियाटलची निवड केली. तर त्या पण इथे सियाटल एरियामध्ये जवळपास
13-14 वर्षापासून राहत आहेत आणि त्यांना पण साहित्याची खूप आवड आहे. वेलकम नलिनी मावशी. नमस्कार श्रोते मंडळी. नमस्कार श्रीकांत. आणि आपले तिसरे पाहुणे आहेत अरुण निसर्गन. आपल्यापैकी बरेच जण अरुण काकांना ओळखतही असतील. तर अरुण काका मूळचे आंध्रप्रदेश, सियाटल एरियामध्ये जवळपास 40 वर्षापासून राहत आहेत. त्यांनी इथे मास्टर्स केल्यानंतर त्यांनी बोईंग कंपनी जॉईन केली आणि आता नुकतेच ते बोईंग मधून रिटायर झाले. त्यांना पण साहित्याची लिखाणाची बरीच आवड आहे. वेलकम अरुण काका. तर आता आपल्या पाहुण्या मंडळींची ओळख झालीच आहे, तर आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमांमध्ये स्वागत. तर चला तर आपण गप्पांना सुरुवात करूया. तर जेव्हा केव्हा आपण युएसला किंवा भारतातून आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा साहजिकच आपल्या आई वडील, आपले मित्रमंडळी, पाहुणे मंडळी यांना एक प्रश्न पडलेला असतो की तुम्ही तिकडे गेल्यानंतर खाता काय? रोज तुम्ही पिझ्झा बर्गर खाता की आपल्यासारख्या भाज्या किंवा किराणा इकडे मिळतो? हा एक साधारणतः प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तरी आता बऱ्यापैकी इंडियन ग्रोसरी स्टोअर किंवा बऱ्यापैकी गोष्टी इकडे बऱ्यापैकी मिळतात. पण नलिनी मावशी, तुम्ही जेव्हा 1970 ला युएस मध्ये आलात तर त्यावेळी तुमचा साधारणतः अनुभव काय होता की आपल्याला भारतीय गोष्टी खायची किंवा वापरायची सवय झालेली असते, तर तुम्ही ह्या गोष्टीला इकडे आल्यानंतर ऍडजस्ट कसं केलं आणि तुमचा काही खास त्याबद्दलचा अनुभव सर्वांशी शेअर करू शकता का? 50 वर्षापूर्वी न्यूयॉर्कला मी लँड झाले तेव्हा एक इंडियन ग्रोसरी स्टोअर नव्हतं. तर मग विचारून कळलं की एक कल्लुस्तान म्हणून एक टर्किश स्टोअर आहे, तिकडे थोडी ग्रोसरी मिळाली, जरा बरं वाटलं. पण मग थोड्याच महिन्यांनी सगळीकडे ती जास्त नव्हती एवढ्या म्हणजे आजच्यासारखी, पण थोडी सुरुवात झाली न्यूयॉर्क न्यूजर्सीमध्ये इंडियन स्टोअर्सला. मग जरा बरं वाटलं. Then now there is no looking back. So ओके. संजीव काका, अरुण काका, तुमचा काही खास अनुभव या बाबतीत? कोण? संजीव, तू जातो का मी सांग? मी सांग. प्लीज गो अहेड. यू आर माय सिनियर. प्लीज गो अहेड. ओके. हे बघा, म्हणजे हा श्रीकांत म्हणाला तसं मला सियाटला येऊन जवळजवळ 40 वर्ष झाली. थोडी जास्तच असते, पण 40 धरायची वगैरे. आणि माझा फरक म्हणजे असा की मी मुंबईहून निघालो, सियाटलला आलो, युनिव्हर्सिटीत गेलो आणि नंतर बोईंग मध्ये लागलो. मी वॉशिंग्टन स्टेटच्या बाहेर कुठेही गेलो नाही आणि इथेच राहिलेलो. इतक्या दिवसात बरेच जरी बदल झाले असतील तरी ते इतके हळूहळू झाले की आता मला काल त्यांनी विचारलं, म्हणलं आता बदल झाले तर मला बसून लिहून काढायला लागेल. पण प्रत्येकाने ते नव्हती, म्हणजे काही तुम्हाला माहिती असते. पण मी जे ओळखले ते असं बघा की मी जेव्हा आलो तेव्हा आपल्या मुंबईत कशी डाऊनटाऊन मुंबई, फोर्ट कोलाबा, लोक तिथे कामाला जातात, मग घरी कल्याण डोंबिवलीला जातात, तसं रेंटन आणि बेलव्ह्यू हे बेडरूम कम्युनिटीज होते. सियाटलमध्ये लोक जायचे, कम्युटिंग वॉज गोइंग टू सियाटल आणि परत यायचं. रेडमंड बरंच लहान होतं, अगदी जवळजवळ नव्हतंच. ओके. तेव्हा मेन ब्रिज सियाटला जायला फक्त I-90 ब्रिज. ओके. 520 नवीन झाला होता, पण तिथे टोल्स असायचे. आताही टोल आहे, पण तेव्हाचे टोल म्हणजे आता इंडियाचा तर तसे, म्हणजे टोल बूथ, इथे थांबून पैसे द्यायचे मग पुढे जायचं, असे ते टोल ब्रिज होते. त्याला बरेच वर्ष तसे होते. नंतर मग ते पे ऑफ झाल्यावर ते त्यांनी काढून घेतले. पण 520 जो आहे तो तुम्ही सियाटलून निघाला की तो येताना इट एंडेड ॲट 148th Avenue. 148 वर तो एंड व्हायचा आणि तिथून स्टार्ट व्हायचा. त्याच्या पुढे तो फ्रीवे जात नव्हता. ओव्हरलेक एरिया वॉज इतकी मोठी म्हणजे वाढ झालेली नव्हती. बेलव्यू रेडमंड रोड आता जो मोठा आहे तिथे फक्त 2 लेन्सचा होता आणि ओव्हरलेक मध्ये फक्त सियर्स आणि फ्रेड बाहेर ही 2 मोठी स्टोअर होती. नंतर काय ना असं तुरळक काहीतरी घर वगैरे होती, पण पुढे काही नव्हतं. I-90 आणि I-19 140 म्हणजे साऊथला गेला तर तिथे एक एअरपोर्ट होता, बेलव्यू एअरपोर्ट. ओके. तो आता नाहीये. तिथे गेला तो लगेच स्मॉल एअरस्ट्रिप, पण आता जिथे एम्बसी स्वीट, बोईंग वगैरे ज्या कंपन्या आहेत तिथे तो एअरपोर्ट होता. मला आश्चर्य वाटलं आल्यावर, म्हणलं इतकं
म्हणजे सियाटल मेन एअरपोर्ट म्हणलं, बेलव्यूला एअरपोर्ट म्हणजे मला जरा नगर इंडियात आलं जरा आश्चर्य वाटलं, पण परत लगेच 2-3 वर्षात तो नाहीसा झाला. तर तो फरक जाणवतो मला. आणि दुसरं म्हणजे की आय गेस हे म्हणजे की इंडियन रेस्टॉरंट, आपण इंडियन रेस्टॉरंटचं म्हणतो सांगतो, पण तेव्हा इंडियन रेस्टॉरंट फक्त एकच होतं, ते फक्त युनिस्ट्रीटमध्ये होतं. बेलव्ह्यू आणि रेंटन वगैरे मध्ये इंडियन रेस्टॉरंट, त्यामुळे इंडियन जर का खायचे असेल तर बरेच हाल व्हायचे. आणि तुम्हाला जर ग्रोसरी वगैरे हवी असेल इंडियन, तर ती मेल ऑर्डरने कुठून तरी न्यूजर्सी वगैरे आणायला लागायची किंवा मग व्हँकुव्हरला जाऊन आणायला लागायची. सो ते फरक बघितले. आणि आता बघितलं, आता वाटतं मी आता ओव्हरलेकला बऱ्याच वेळा मी जायला घाल, तेव्हा म्हणजे गेलं की कोणीतरी ओळखीचं भेटेल म्हणून जायचो. आता मी ओव्हरलेकला जात नाही, की मला असं वाटतं कोणी ओळखीचं भेटेल की काय, मी जात नाही, मला बोलावं लागेल नको म्हणून मी जात नाही, असा फरक झालेला आहे. गो अहेड संजीव, यू वांट टू ऍड समथिंग? Should I add to this or anything? ह्याच्याबद्दल तुम्हाला काही असेल तर सांगा. या संबंधात एकच गोष्ट की मी 1979 मध्ये क्लिव्हलंडला आलो. आय डिड माय मास्टर्स ॲट केस वेस्टर्न. तर तिथे असंच होतं. क्लिव्हलंड, संबंध क्लिव्हलंडमध्ये एकच इंडियन ग्रोसरी स्टोअर होतं आणि एकच इंडियन रेस्टॉरंट होतं त्यावेळी. आम्ही मी कधी चहाशिवाय काय करायला शिकलो नव्हतो. इथे आल्यावर मग हळूहळू, कारण अमेरिकन खाणं काही खाऊन जगणं अशक्य होतं त्यावेळी, तर त्यामुळे गपचूप स्वयंपाकाला लागलं. तर मी आणि माझा रूममेट त्या इंडियन स्टोअरमध्ये, आम्हाला एकदा बस बदलून बसनी जायला लागायचं फक्त कोथिंबीर आणि मिरच्या घ्यायला. तर म्हणजे किंवा इंडियन स्पायसेस वगैरे सगळं घ्यायला स्टोअरमध्ये जायला लागायचं. तर त्यात 2-2.5 वर्षात क्लिव्हलंडला विंटर खतरनाक असतो, ओहायोमध्ये नका. 2-2.5 वर्षांनी डिग्री मिळाल्याबरोबर आय टर्न द टेल अँड रॅन टू लॉस एंजलस. तर तिथे आलो. अजून मला आठवतं, मित्राच्या घरी राहिलो होतो 3rd फ्लोअर अपार्टमेंटमध्ये. सकाळी आज 3 तास पुढे असल्यामुळे मला लवकर जाग आली. मी उठून बघत होतो खिडकीतून बाहेर कोकोनट ट्रीज, पाम ट्रीज, बनाना ट्रीज इन द बॅकयार्ड. मला असं, आणि चकचकीत सूर्य मला बघून असं, कारण क्लिव्हलंडला वगैरे मी विंटरमध्ये आलो, फेब्रुवारीमध्ये. क्लिव्हलंड वगैरे त्या म्हणजे ईस्ट ऑफ मिसिसिपी ऑर ईस्ट ऑफ रॉकीज, संबंध there are only 50 shades of gray there. So म्हणजे मला अक्षरशः भारतात घरी आल्यासारखं वाटतं. सो इन टर्म्स ऑफ इंडियन थिंग्स, दॅट वॉज वन एक्झाम्पल. आणि मग म्युझिक वरती वगैरे आपण बोलू, म्युझिक, सिनेमा वगैरे. सिनेमाची एक आठवण आहे आमच्या तिकडे. एक संजीव काका, मला तुम्हाला प्रश्न विचारला संजीव काका, की आता बऱ्याचदा आपण असं होतं की आता आपण इंडियामध्ये बॉर्न आणि ब्रॉटअप झालो आणि एका वेगळ्या देशात जायचंय. तर आता तरी ऍटलीस्ट ग्लोबलायझेशनमुळे बऱ्यापैकी लोकांना माहिती असते, कल्पना असते की आपण कुठे जाणार आहे, तिथे काय प्रकारचं कल्चर आहे, कशा गोष्टी आहेत. पण त्या काळी तर पूर्वी ह्या गोष्टी कळायची पण खूप सोय नव्हती. तर तुम्ही जेव्हा इकडे आला सुरुवातीला, त्यावेळी तुम्हाला असा कल्चरल डिफरन्सेस किंवा कल्चरल शॉक असा तुम्हाला काय वाटला, आणि असं काही तुम्हाला एखादा अनुभव आहे का संजीव काका त्या संदर्भात? तशा आहेत, तशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी 1-2 गोष्टी आय कॅन से. पहिलं म्हणजे तिकडे आपल्याला सिनेमा, नाटक, संगीत सगळ्याची आवड. इकडे तसं काहीच नाही मिळत. येताना बरोबर काही कॅसेट्स घेऊन आलो होतो तेवढंच. आणि आल्या पहिली म्हणजे मी इकडे छोटा पॅनासॉनिकचा हे घेतला होता, टेप रेकॉर्डर प्लेअर छोटासा. तर सिनेमासाठी फार हे व्हायचं. पण नंतर इंडिया असोसिएशन होतं, त्यावेळी खूप कमी इंडियन असल्यामुळे सगळं एकत्र येऊन सगळे सण वगैरे साजरे करायचे. तर त्यांचा एक चांगला उपक्रम होता, तो म्हणजे महिन्यातून एकदा ते हिंदी सिनेमा दाखवायचे. आणि त्यावेळी हिंदी सिनेमा दाखवणे म्हणजे मोठे मोठे बॉक्सेस आहेत, त्यात 15-16 रील्स असतात. ते रील्स लावून जोडून पण खूप लोक यायचे आणि तिकडनं आलेले लेटेस्ट हिट्स काहीतरी. इट वॉज ग्रेट प्लेजर टू जस्ट सी द हिंदी मूवी. मराठी मूवीज, मराठी गाणी मिळणं तर अशक्यच होतं त्यावेळी. सो दॅट वॉज वन एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा ह्याला आलो, लॉस एंजलिसला आलो, तर तिकडे संबंध चित्रच वेगळं होतं. खूप मोठी इंडियन कम्युनिटी, मराठी कम्युनिटी पण रिलेटिव्हली खूप मोठी होती. आणि तिथे रविशंकरजींचं खूप आपले म्हणजे भारतरत्न पंडित रविशंकरजी, त्यांचं तिथे खूप प्रस्ताव होता. कारण त्यांचा स्वतःचा हॉलिवूडमध्ये स्टुडिओ होता. तर ते बीटल्सचे गुरु होते ना, त्यामुळे त्यांना वेस्टर्न खूप मान होता. आणि म्हणजे नुसतं सतार
प्लेयर आणि पंडित म्हणून सुद्धा त्यांना खूप मोठं स्थान आहे त्यांचा भारतीय संगीताच्या इतिहासात. तर रविशंकर म्युझिक सर्कल म्हणून होतं आणि तिथे नेहमी जवळजवळ दर महिन्याला मोठे मोठे वोकलिस्ट, इन्स्ट्रुमेंटलिस्ट सगळे येऊन गायचे, वाजवायचे. अबाउट 30 to 40% ऑडियन्स युज टू बी अमेरिकन्स. चांगल्या म्हणजे अमेरिकन बायका ज्या म्हणजे त्या हरे कृष्णा किंवा इतर इंडियन स्पिरिच्युअल डिसिप्लिनशी असोसिएटेड होत्या, त्या साडी बिडी नेसून कुंकू वगैरे लावून यायच्या, गोऱ्या अमेरिकन मैफिलीला. सो असे अनेक अनुभव आहेत. दुसरी मजा सांगायची म्हणजे दिलीप पारिक म्हणून एक गृहस्थ. हा बराच क्लासिकल म्युझिक सीन वॉज कंट्रोल्ड बाय रविशंकरजी अँड हिज गँग इफ यू विल. आणि भीमसेनजींचं त्यावेळी म्हणजे भीमसेनजी स्वतःच एवढे मोठे होते की त्यांच्या थ्रू यायला जे इतर काही करावं लागतं, ही डिडंट वॉन्ट टू डू दॅट. मग दिलीप पारिक म्हणून अतिशय शास्त्रीय संगीताचे वेडे आणि अतिशय श्रीमंत गुजराती होते. त्यांना मोठं घर होतं, घरात मोठा हॉल होता आणि त्याच्यात ते प्रायव्हेट कॉन्सर्ट्स करायचे. मोठ्या प्रभात रे, भीमसेनजी, बरंच शिवकुमार शर्मा, बरंच. तर तेव्हा भीमसेनजींची त्यांनी एक पब्लिक कॉन्सर्ट केली, एक घरात केली, दुसऱ्या दिवशी सकाळी, एक सॅटर्डे नाईट, संडे मॉर्निंग, अप्रतिम झाल्या. तर बऱ्याच वेळेला एका कॉन्सर्टला शिवजींची कॉन्सर्ट होती, शिवकुमार शर्मा, त्यांच्याबरोबर झाकीरभाई होते, दोघे रिलेटिव्हली यंग होते, झाकीर हुसेन, उस्ताद झाकीर हुसेन. आणि मी शिवजी बसले, ते घरातच होतं पण मोठा हॉल होता, तरी 100-1 लोक बसायचे. पण मी त्यांची ओळख असल्या मी पुढेच होतो, तर मग झाकीरभाईंची शेजारी जागा होती, मी तिथे जाऊन बसलो. आणि ज्यांना इतर वेळी भारतात भेटणं कठीण असतं, ते म्हणजे त्यांच्या शेजारी अक्षरशः मांडीला मांडी लावून मी बसलो होतो. प्रत्येक राग संपला की ग्रेट जॉब म्हणून मी शेक हँड करून त्यांच्याबरोबर त्यांना म्हणजे कॉंग्रॅच्युलेट. खरंच तो अनुभव नाही, तो अनुभव खूपच वेगळा आहे, जो आपल्याला भारतात पण कधी घ्यायला मिळत नाही. इतर अनेक आणि असं बरेच म्हणजे नौशाद साहेब, जो माझे एक मित्र आहेत, डॉक्टर दिनेश सामंत म्हणून, कार्डिओलॉजिस्ट, व्हेरी क्लोज फ्रेंड अँड माय टेनिस पार्टनर, ते नौशाद साहेब, संगीतकार नौशाद, त्याचे पेशंट म्हणून आले. तर त्यांच्या बरोबर बऱ्याच इंटरॅक्शन झाले. मेहदी हसन साहेब, जगजीत, बऱ्याच लोकांबरोबर मी बसून असं म्हणजे हे मी माझं भाग्य समजतो. इतर माझा काहीच नाही त्याच्यात. एक फरक आहे की भारतामध्ये आणि इकडे तो फरक आपल्याला थोडा जाणवतो की तिकडे आपल्याला तेवढा त्याच्याशी संबंध किंवा संपर्क करता येत नाही, तो थोडा इकडे जास्त करता येतो. आणि तुमची डेफिनेटली आवड आणि संगीत क्षेत्रामध्ये तुमचा डेफिनेटली तो फरक पडतो. तर मला तुमचा प्रश्न नलिनी मावशी तुम्हाला विचारायचा आहे की आणि म्हणजे बाकीच्यांकडे पण मी येईलच, पण नलिनी मावशी तुम्हाला एक खास मला विचारायचं आहे की तुम्ही आता एवढे वर्ष इथे राहताय, पण तरी पण तुम्ही मराठी साहित्य किंवा भाषा तुम्ही संपर्क कसा काय मेंटेन केला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगू शकता तुम्ही? मी असं सांगेन की न्यूयॉर्क, न्यूजर्सी मध्ये महाराष्ट्र मंडळ लवकर सुरू झाली, त्याचा खूपच फायदा झाला मराठी संस्कृती बरोबर टच ठेवायला. सो आय बिलीव्ह की महाराष्ट्र मंडळ इज अ व्हेरी इसेन्शियल एंटिटी all over US and even beyond. I think they have some brand in Europe also. I believe Maharashtra Mandal is a very म्हणजे काय झालं की माझी आई साहित्यप्रेमी होती आणि तिने लिखाण बरोबर केलेलं. माझ्यासाठी दिवाळीचे अंक जपून ठेवायची, मी जायचे तेव्हा मला घेऊन यायचे आणि मग वाचायची. तर साहित्य, मराठीचं साहित्य प्रेम पण जागृत राहिलं. So that helped. And third thing was like घटना म्हणता येत नाही, पण एक गोष्ट झाली की SSCच्या परीक्षेनंतर आता अभ्यास करायचा नाही, आता काय करूया, तर म्हटलं मग ज्ञानेश्वरी वाचते, घरात पडली होती. तर एक आठवडा अगदी चिकटून बसले आणि वाचून गेली. तर एंड ऑफ द रिडिंग आय थॉट अगदी लख प्रकाश पडलाय डोक्यात असं वाटतं. म्हणजे कदाचित एक्झॉस्शनमुळे असेल, वाचण्याच्या एक्झॉस्शनमुळे, but it was a good feeling. So I recommend के every मराठी माणूस should read ज्ञानेश्वरी at least once. त्यानंतर तुम्हाला असा खास काय फरक जाणवला की ती वाचल्यानंतर असा एक वेगळी काही अनुभूती आली? I was hardly 16, but I thought it was like almost like epiphany. Looking back, I would think it was like a epiphany for me. अच्छा.
आणि न्यूयॉर्कचं हे संजीव, तर आम्ही पण कोलंबिया युनिव्हर्सिटीला जायचो मूवीज बघायला. तिकडचे स्टुडंट्स आणायचे इंडियन मूवी आणि दाखवायचे. सो दॅट वॉज आय कॅन रिलेट टू. अँड वेन ही सेड लॉस एंजलिसला इंडियासारखं वाटलं, तसं मला सॅन फ्रान्सिस्कोला आम्ही मुलांना भेटायला घेऊन आलो होतो बघायला. सॅन फ्रान्सिस्को न्यू जर्सीवरून सॅन फ्रान्सिस्को लँड झालो, तर मला वाटलं मी तर मुंबईत आहे. अशी हवा इतकी छान बाम वगैरे होती. अगदी फार बरं वाटलं. दॅट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ फिलिंग गुड इन अमेरिका असं वाटलं. अच्छा. अरुण काका, मला माहिती आहे की तुम्हाला फूडची खूप आवड आहे. तर तुम्हाला इथे तुमचे कुठले फेवरेट स्पॉट्स आहेत जे तुम्हाला म्हणजे आता एवढ्या वर्षापासून तुम्ही तिथे जाताय रेग्युलरली, किंवा तुम्हाला खूप आवडतायत, किंवा तुम्हाला बाकी सिएटलकरांसाठी तुम्हाला रिकमेंड करावं वाटतात, असे कुठले जागा आहेत का सिएटलमध्ये? आत्ता जर विचारलं तर आता कुठलंही जर रेस्टॉरंट उघड असेल तर तिथे मी जायला तयार आहे. कारण की आता काहीच उघडं नाही, त्यामुळे कुठली चालेल मला. पण आपल्याकडे मी मगाशी सांगितलं की मी जेव्हा आलो ते एकच इंडियन रेस्टॉरंट होतं. आता मी तर कधी कधी विनोदाने म्हणतो की आता आपल्याकडं इंडियन लोकांपेक्षा इंडियन रेस्टॉरंट जास्त झालेत असं वाटतं मला. का कोपऱ्या कोपऱ्यावर कुठलं तरी इंडियन रेस्टॉरंट, चाट आणि त्यांसारखं असतं. आणि चांगलं म्हणजे फूड सगळ्यांचं चांगलं असतं. आम्ही बऱ्याच वेळा जातो. मला स्वतःला जरी साऊथ इंडियन फूड जरा आवडलं तरी पण सगळीकडे सेम झालंय. तर इंडियन रेस्टॉरंट खाल्लं पाहिजे असं काही नाही. पण मला ज्या इथे म्हणजे अमेरिकन म्हणजे आपण त्याला अमेरिकन रेस्टॉरंट म्हणू की द फेवरेट हा सांगायला की आय विल गो देअर एनी टाइम. तुम्हाला जर वेस्ट सिएटलमध्ये सॉल्टीज म्हणून रेस्टॉरंट माहिती असेल, दॅट्स अ व्हेरी गुड फिश रेस्टॉरंट. ओके. आणि इट्स इतकं की आमच्या घरात मदर्स डे आणि फादर्स डेला त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याशिवाय आमचं होत नाही. आता आज अर्थात नाही, कारण की आज घरीच बसून करायचं. पण सॉल्टीज अँथनीज, दोज आर द टू मोस्ट फेवरेट रेस्टॉरंट्स आय हॅव. इंडियन रेस्टॉरंट तशी माझी पर्टिक्युलर फेवरेट कोणी नाही, कारण की सगळे बहुतेक सारखे आहेत, सगळे चांगले आहेत. पण ॲट द सेम टाइम आय थिंक इफ समबडी सेज इफ यू वॉन्ट टू ईट in one restaurant, I mean, where do you want your last meal? Okay, so I will say I want to go for a brunch in Salties on West Seattle. अच्छा, ओके. संजीव काका, मी तुमच्याकडे येतो की मला एक आठवतंय, तुम्ही मागे एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता तुमच्या एका चायनीज कलिग बद्दल. खूप इंटरेस्टिंग होता की जेव्हा आपण युएस मध्ये आल्यानंतर आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये थोडेफार किस्से आहेत, पण तो तुम्ही शेअर करू शकाल का? जरूर जरूर. तर मी as I said before, when I got my master's degree, moved to Los Angeles, आणि तिथे एक युनियन बँक ऑफ कॅलिफोर्नियामध्ये छान जॉब मिळाला मला, आणि त्यांनीच माझं ग्रीन कार्ड वगैरे केलं. तर पहिल्या दिवशी माझा बॉस, व्हाईस प्रेसिडेंट, he took me around to, there's about a dozen people directly reporting into him, and he took me to each one, introduced me अमेरिकन पद्धतीप्रमाणे. त्याच्यामध्ये एक यंग चिनी मुलगा होता. आता मी स्वतःच 25 वर्षात होतो त्यावेळी, तो एखाद 2 वर्ष माझ्यापेक्षा मोठा असेल. तर तो दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळेला आला माझ्याकडे, म्हणाला, हे संजीव, यू वॉन्ट टू गो टू लंच टुगेदर? आय सेड शुअर, दॅट बी ग्रेट. मग आम्ही गेलो. चांगलं रेस्टॉरंट डाऊनटाऊन लॉस एंजलिसमध्ये होतं. तर आणि छान रेस्टॉरंट होते. आम्ही बसलो आणि हळूहळू सुरुवात केली खायला. तर त्यांनी मग मला नेहमीचा प्रश्न विचारला, सो वेअर आर यू फ्रॉम? तर मी असं हसलं, म्हटलं ऑब्व्हियसली फ्रॉम इंडिया. कारण इंडियन जनरली बरेच वेगळे दिसतात, अनलेस समटाइम्स वी गेट कन्फ्युज फॉर मेक्सिकन्स ऑर अरेबिक, अदरवाईज इंडियन लोक ओळखतात. तर त्यांनी विचारलं व्हेअर इन इंडिया? तर मी म्हटलं बॉम्बे, कारण तेवढं माहिती असतं. मला म्हणतो व्हेअर इन बॉम्बे? म्हटलं ओ, यू नो लिटल बिट अबाउट. तर मी म्हटलं, तो म्हणाला या लिटल बिट. म्हटलं आय एम फ्रॉम विलेपार्ले. मग त्याने असं ते बारीक डोळे केलं नुसतं. आणि मग ही वॉज वेटिंग फॉर द क्वेश्चन. म्हटलं ओके, वेअर आर यू फ्रॉम? अँड ही सेड कोलाबा. सो he was basically, he was the son of the owners of one of the top Chinese restaurants in Bombay, South Bombay, म्हणजे चर्चगेट कोलाबा एरियामध्ये. आय थिंक इट वॉज नॅनकिंग, गॅमलिंग इन नॅनकिंग, दे वर टॉप 2 चायनीज दॅट टाइम. त्यावेळी चायनीज फूड एवढं मोठं नव्हतं.
म्हणजे इट वॉज अ डेलिकसी आणि खूप महाग असायचं आणि खास असायचं. नंतर मग बघता बघता 80s मध्ये चायनीज खूप पॉप्युलर झालं आणि चायनीज गाड्या सुद्धा वडापाव आणि पावभाजीच्या बाजूला चायनीज गाडी लागायची मुंबईत. तर त्याच्यानंतर मग आम्ही वी बिकेम गुड फ्रेंड्स आणि नेहमी आम्ही लंच जायचो, गप्पा मारायचो अबाउट इंडिया. तर त्याचे तो साधारण त्याच्या म्हणजे त्याच्या आय थिंक इन इज अर्ली अबाउट मिड टू लेट टीन्स तो टोरंटो कॅनडाला आला. सो ही वॉज बेसिकली हिज ऍक्सेंट वॉज ऑल अमेरिकन. पण मुंबईच्या हिशोबाने म्हणजे त्याला गुजराती मराठी सगळ्या भाषा चांगल्या येत होत्या आणि हिंदी तर ऑफकोर्स. आणि म्हणजे बेसिकली ही वॉज अ इंडियन मॅन इन चायनीज बॉडी कारण ही वॉज बॉर्न इन बॉम्बे अँड रेस्ड इन बॉम्बे. सो कॅनडा दॅट वॉज त्यावेळी थोडं मला वाटतं आपण केअरफुल राहायला पाहिजे, आपण काय बोलतोय बाकीच्यांना समजू शकेल. राईट. ओके. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. त्याची मग पटकन पुढची गोष्ट सांगायची तर त्यांनी मग मला टोरंटोची त्याची गोष्ट सांगितली की तो एकदा बसमधनं चालला होता आणि टोरंटोमध्ये पंजाबी आणि सिख सरदार लोक बरेच आहेत. तर त्यातले मग तो बसला 4-5 लोक पुढच्या स्टॉपला बसमध्ये आले, यंग पंजाबी गाईज, आणि ते नेहमी सारखी काहीतरी धमाल करत होते, सगळ्यांवर कॉमेंट करायला लागले त्यांना आपल्या भाषेत. तर ह्याला तो म्हणाला मला सगळं कळत होतं. मी गप्प बसलो. माझा स्टॉप आला तेव्हा उतरलो आणि ते बसचे दरवाजे बंद व्हायच्या 2-3 चांगल्या हिंदीत चांगल्या शिवा हसडल्या. तर त्यांचा भूत पाहिल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. त्यांना कळलं की ह्याला हिंदी येतं असं. नाही, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि फनी. तर माहिती आहे की आता गप्पा आपण किती वेळ जरी गप्पा मारत राहिलो तरी आपल्याला वेळ पुरणार नाहीये, पण आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया या कार्यक्रमाच्या. पण त्यापूर्वी एक विशेष सूचना की US मध्ये जी प्रत्येक सिटी काउंटी असते तर त्यांना एक ठराविक फंडिंग मिळत असतं आणि ती फंडिंग तुमची लोकल पॉप्युलेशन किती आहे त्या बेसवरती जनरली त्यांना फंडिंग मिळते. तर ती पॉप्युलेशन डिटरमाइन करण्यासाठी सध्या सेन्सस, तुम्ही ऐकलं असेल की सेन्सस 2020 चालू आहे सध्या. तर आपण सर्वांनी, आणि हे सर्व आपल्या सिएटलकरांसाठी सूचना आहे की तुम्ही जर का सेन्ससला आतापर्यंत फॉर्म भरून रिस्पॉन्ड केलं नसेल तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही ते लवकरात लवकर करावी, कारण त्या बेसवरती तुमची सिटी, काउंटी, डिस्ट्रिक्टची इथे फंडिंग फायनल होत असते. आणि बऱ्याचदा असा प्रश्न येतो की मी ते विजावरती आहे तर मला करायची गरज आहे का, मी सिटीझन किंवा ग्रीन कार्ड असल्यानंतर करायची का, सेन्सस फॉर्म भरायचा का. तर तसं काही नाहीये. इथे जर का तुम्ही सिएटलमध्ये असाल, US मध्ये असाल तर तो सेन्ससचा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि त्याच्याबद्दलची ऍडिशनल माहिती तुम्हाला सिएटल महाराष्ट्र मंडळाच्या साईटवरती पण अवेलेबल आहे, seattlemm.org. किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक वरती तुम्ही पोस्ट करू शकता क्वेश्चन आणि आम्ही लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देऊ त्याचा. आणि ते फेसबुक लाईव्ह चॅटमध्ये पण त्याची लिंक खाली पोस्ट केलेली आहे. तर त्यानंतर आपण वळूया आता दुसऱ्या पुढच्या सेक्शनकडे. तर मला माहिती आहे की तुम्ही एवढे वर्ष US मध्ये राहून सुद्धा तुम्ही मराठी भाषेची गोडी आणि कला आणि आवड जपलेली आहे. आणि संजीव काका, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो की तुम्ही बऱ्यापैकी कविता लिहिलेल्या आहेत, तुम्ही काही गाणे लिहिलेली आहेत. तर आमची याची इच्छा आहे की आज तुम्ही सिएटलकरांसाठी त्यातल्या काही रचना तुम्ही सादर कराव्यात. जरूर. थँक्यू. तर मदर्स डे असल्यामुळे मी सुरू करतो. मी आता 2 दिवसापूर्वी 2 ओळी लिहिल्या तर त्या आम्ही पटकन वाचतो आधी. म्हणजे मातेची महती म्हणून की दिलं आहे जीवाला ज्यानं पंचतत्वमय अस्तित्व, दिलं आहे जीवाला ज्यानं पंचतत्वमय अस्तित्व, प्रेम स्वरूप मातृत्व आहे निसर्गाचं 6वं मूलतत्व. तेवढ्यात 2 ओळी लिहिल्या. तर आणि आपण बघतो नॅशनल, हे माझ्या डोक्यात पहिल्यांदा आलं तर नॅशनल जिओग्राफिक वर सहज बघत होतो तेव्हा छोट्या लिटल बर्डीज टू big elephants, how the mother takes care of their babies. It's just amazing. Who teaches them that? Right? The mother-child bond and the mothering skills, they are in their genes. Mother of any species. त्यामुळे ह्या की निसर्गाचं हे 6वं मूलतत्व आहे असा एक विचार डोक्यात आला. त्यावर मी या 2 ओळी लिहिल्या.
So now moving on, तर मी एक 3-4 कविता वाचणार आहे. त्याच्यातली पहिली आहे ती म्हणजे जरा फिलॉसॉफिकल आणि गंभीर प्रकृतीची आहे, आणि त्याच्यानंतर मग विनोदी विडंबन कविता शेवटी वाचणार आहे, म्हणजे मुंबईच्या भाषेत फ्रॉम सिरियस टू बंकस. तर पहिल्या कवितेचं नाव आहे नवजागृती. आणि ही माझ्या स्वतः मी हे प्रथम पुरुषी लिहिली आहे, पण माझ्या फक्त प्रथम पुरुषी एकवचनी माझ्या अनुभवांबद्दल नाहीये फक्त ही, इतर कुठच्याही कलाकार किंवा कवीप्रमाणे त्यात सगळ्यांचं इतर मंडळींचं मी जे पाहिले किंवा जे त्यांनी सांगितले असे अनेक अनुभव आहेत की आयुष्यात सगळ्यांनाच सुरुवात होते, मग सक्सेस मिळतो, दे गेट अ लॉट ऑफ सक्सेस, लॉट ऑफ वेल्थ वगैरे, मग त्याप्रमाणे इगो वाढतो आणि मग त्याच्यानंतर मग पुढचं सगळं होतं सगळ्यांच्या आयुष्यात. तर त्या संबंधात मी ही कविता लिहिली आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, फक्त माझ्याबद्दल नाही आहे हे, इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ मायसेल्फ ॲज वेल ॲज पीपल अराउंड मी ऑर पीपल इन जनरल. तर उसळत्या लाटांवर आरूढ होतो गर्वांध अहोरात्र मी. उसळत्या लाटांवर आरूढ होतो गर्वांध अहोरात्र मी. ओसरले सारे आता घनगर्तेत गलित गात्र मी. ओसरले सारे आता घनगर्तेत गलित गात्र मी. मादक मायेची स्वप्न धुंदी विरता उमजले कटु सत्य अंतिम. मादक मायेची स्वप्न धुंदी विरता उमजले कटु सत्य अंतिम. गुंत्यात असंख्य आयुष्यांच्या फक्त माझ्याच कथेचे प्रमुख पात्र मी. विचित्र विचारांच्या कोलाहली उत्पीडित झालो मन संभ्रमी. विचित्र विचारांच्या कोलाहली उत्पीडित झालो मन संभ्रमी. निर्णायक प्रकाशार्थ संशोधिले, निर्णायक प्रकाशार्थ संशोधिले एक एक धर्मगुढ शास्त्र मी. निर्णायक प्रकाशार्थ संशोधिले एक एक धर्मगुढ शास्त्र मी. सतत फिरते चंद्र सूर्य बघता एकच महातत्व पक्के जाणिले. सतत फिरते चंद्र सूर्य बघता एकच महातत्व पक्के जाणिले. स्वयंभू विश्व हे अनादि अनंत येथे निमिष एक निमित्त मात्र मी. स्वयंभू विश्व हे अनादि अनंत येथे निमिष एक निमित्त मात्र मी. स्वदेवेश आता त्या पूर्वज वचनांची. स्वदेवेश माझं टोपण नाव आहे, कवी नाम आहे माझं. मुद्रा म्हणतात हल्लीच्या काळात, उर्दूमध्ये तखल्लुस म्हणतात, गालिब सारखे. तर स्वदेवेश आता त्या पूर्वज वचनांची स्वानुभवांती आली पूर्ण प्रचिती. स्वदेवेश आता त्या पूर्वज वचनांची स्वानुभवांती आली पूर्ण प्रचिती. नवजागृतीच्या ज्ञानप्रकाशी उरलो सच्चित आनंद शोधक छात्र मी. नवजागृतीच्या ज्ञानप्रकाशी उरलो सच्चित आनंद शोधक छात्र. ही पहिली कविता थोडी गंभीर प्रकारची. तर त्याच्यानंतर पुढची कविता श्रीकांत माझी म्हटल्याप्रमाणे हिंदी आहे. आपल्याला वेळ असेल तर मी जरूर वाचतो, नाहीतर आय कॅन स्किप इट. श्रीकांत पराग, आपल्याला वेळ आहे का? हा आहे वेळ. तुम्ही पुढची वाचा कविता, चालेल. ओके, मग मी हिंदी वाचतो. ती पण जरा गंभीर प्रकृती आहे, थोडीफार म्हणजे देशभक्तीची आहे. जेव्हा मी तेव्हा मुंबईत पुण्याला होतो आणि तेव्हा मी ही गाणी वगैरे रेकॉर्ड करत होतो राहुल आर्या वगैरे बरोबर. तर तेव्हा तो पुलवामाचा अटॅक झाला आणि अतिशय म्हणजे इट वॉज व्हेरी डिस्टर्बिंग की रात्रीच्या वेळी ते टेररिस्ट येऊन आपल्या मिलिटरी कॅम्पवर त्यांनी झोपलेल्या आपल्या सैनिकांना बॉम्बने उडवलं. त्यामुळे फार, आणि अशा वेळी म्हणजे ते अशा वेळीच म्हणजे दिल दुखवलेल्या परिस्थितीत कविता बाहेर येते. ते त्या हे देशाची असल्यामुळे हिंदीत बाहेर आली आहे. कवितेचं नाव आहे लातों के भूत बातों से नहीं मानते. तर त्या
टेररिस्ट अटॅकच्या संदर्भात आहे. नापाक निर्दयी भेड़िए ही छुप के पीठ पे वार किया करते हैं. नापाक निर्दयी भेड़िए ही छुप के पीठ पे वार किया करते हैं. बहादुर मर्द तो शेर की तरह सामने से आक्रमण करते हैं. आपल्या सर्वांना माहिती आहे की वाघ नेहमी समोरून येतो. कहां गए वो जो अपने मुसल्लम ईमान का वास्ता देते थे. मुसल्लम म्हणजे अतिशय दृढ़. कहां गए वो जो अपने मुसल्लम ईमान का वास्ता देते थे. ये चालबाज तो बार बार शर्मनाक बेईमानी ही करते हैं. हमारी संस्कृति में आक्रमण से पहले सावधान कहते हैं. हमारी संस्कृति में आक्रमण से पहले सावधान कहते हैं. ये असंस्कृत बेशरम निर्दयी तो पीछे से छुरा भौंका करते हैं. ये असंस्कृत बेशरम निर्दयी तो पीछे से छुरा भौंका करते हैं. खुद की जिंदगी तबाह और मासूमों का कत्लेआम सिखाते हैं. खुद की जिंदगी तबाह और मासूमों का कत्लेआम सिखाते हैं. इनके मालिक तो मौत के सौदागरों से भी बदतर हुआ करते हैं. इनके मालिक तो मौत के सौदागरों से भी बदतर हुआ करते हैं. ऐसी काली दरिंदगी तो सिर्फ नीच डरपोक ही करते हैं. ऐसी काली दरिंदगी तो सिर्फ नीच डरपोक ही करते हैं. ये बेरूह शैतान खुद की मजहब से भी गद्दारी करते हैं. ये बेरूह शैतान खुद की मजहब से भी गद्दारी करते हैं. मजहब म्हणजे धर्म, बेरूह म्हणजे त्यांचा आत्माच नाही. पवित्र हिमालय तो हमारे ऋषियों पंडितों की पुण्य भूमि है. पवित्र हिमालय तो हमारे ऋषियों पंडितों की पुण्य भूमी है. म्हणजे आपण पाहिलं काश्मीरमध्ये आता ते म्हणजे गेली कित्येक दशक त्यांनी नीचपणाचा कळस केलेला, ते आता हळूहळू बदलायला लागलेलं आहे, विच इज ग्रेट. पवित्र हिमालय तो हमारे ऋषियों पंडितों की पुण्य भूमि है, जिनको इसका इल्म ही नहीं, इल्म म्हणजे जाणीव किंवा अप्रिशिएशन, जिनको इसका इल्म ही नहीं वो वहां खून भरी गंदगी करते हैं. जिनको इसका इल्म ही नहीं वो वहां खून भरी गंदगी करते हैं. जिनको तुमने बेरहमी से मारा वो अब हमारे परम पूज्य देवता हैं. असं म्हणताना अजून मला खरंच माय ब्लड इज बॉइलिंग. जिनको तुमने बेरहमी से मारा वो अब हमारे परम पूज्य देवता हैं. एक एक शहीद को भारतवासी तहे दिल से प्रणाम करते हैं. एक एक शहीद को भारतवासी तहे दिल से प्रणाम करते हैं. हमारी सीख है कि सहनशीलता बहुत बड़ी ताकत है. भगवान बुद्ध से लेके गांधी जी तक, एंड अप टू दलाई लामा जी ऑल्सो. हमारी सीख है कि सहनशीलता ही बहुत बड़ी ताकत है. खूंखार जानवरों की फितरत वाले ये नहीं समझा करते हैं. फितरत म्हणजे नेचर किंवा प्रकृति. तर खूंखार जानवरों की फितरत वाले ये नहीं समझा करते हैं. हर शांति प्रस्ताव के स्वांग के बाद, स्वांग म्हणजे सॉन्ग, हर शांति प्रस्ताव के स्वांग के बाद नई साजिशें बर्पा करते हैं, न्यू कंस्पिरेसीज. हर शांति प्रस्ताव स्वांग के बाद नई साजिशें बर्पा करते हैं. 2008 नंतर स्टोरी सांगेन. 2008 मध्ये जो मुंबईमध्ये खतरनाक अटॅक झाला, त्याच दिवशी मी मुंबईत लँड झालो होतो दुपारी, आणि माझ्या बायकोच्या माहेरी होतो आणि तिकडे वाळकेश्वर मध्ये, आणि तेव्हा तर त्याच्या संदर्भात आहे. हर शांति प्रस्ताव के स्वांग के बाद नई साजिशें बर्पा करते हैं. लातों के भूत बातों से नहीं मानते, ये एक ही औकात रखा करते हैं. लातों के भूत बातों से नहीं मानते, ये एक ही औकात रखा करते हैं. आणि शेवटी, बहुत हुआ अब उठो वीरों, बहुत हुआ अब उठो वीरों, इन खून के प्यासों को जड़ से नेस्तो नाबूद कर दो. बहुत हुआ अब उठो वीरों, इन खून के प्यासों को जड़ से नेस्तो नाबूद कर दो. सहश हम सारे भारत माँ की सुरक्षा और स्वाभिमान की तमन्ना करते हैं. सहश हे माझं हिंदी उर्दू कवितांचं शेरशायरीचं पेन नेम आहे. उर्दू त्याला तखल्लुस म्हणतात. सहश हम सारे भारत माँ की सुरक्षा और स्वाभिमान की तमन्ना करते हैं.
दॅट्स इट. जय हिंद. जय हिंद. खरंच तुमची कविता ऐकून छान वाटलं आणि ही शेवटची कविता ऐकली, खरंच अंगावरती शहारा आला एकदम. म्हणजे थँक्यू. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज तुमच्या कविता सादर केल्या. तर मला 2 आहेत अजून. एक पटापट त्या सांगितल्या होत्या त्या, की आत्मा हे 2 ऐकल्यावर बायको जरा गंभीर झाली. बायको म्हणाली, अरे तू एक तर ती नवजागृती सिरियस एकदम फिलॉसॉफिकल स्पिरिच्युअल वगैरे, आणि दुसरी ही तर लोकांना वाटेल काय तू आता वानप्रस्थाश्रम वगैरे घ्यायला लागलास की काहीतरी रोमॅन्टिक लिही. तर मी तिच्यासाठी म्हणून खास मग रोमॅन्टिक लिहिली. तर कवितेचं नाव आहे आठवलं म्हणून पाठवलं. मी हा फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लावलेले आहेत कविता कधीतरी. एनिवे, कवितेचं नाव आहे आठवलं म्हणून पाठवलं. इतके दिवस दूर दूर राहिलो म्हणून नकळत हृदयात होतं साठवलं. इतके दिवस दूर दूर राहिलो म्हणून नकळत हृदयात होतं साठवलं. आज सारं मनी नयनी दाटून आलं. आज सारं मनी नयनी दाटून आलं. अन अचानक आठवलं म्हणून पटकन पाठवलं. अचानक आठवलं म्हणून पटकन पाठवलं. काय आठवलं, कसं पाठवलं? शांतपणे मीठ आपल्या पापण्या आणि खोल मनाच्या हृदयांतरी हळूच बघ. हसलं ना आत निळ निरभ्र आकाश, खुलला ना तो शुभ्र पूर्ण चंद्र. ऐकलीस ना ती मंजुळ मुरली, मधुमधुर सुरात मंद्र. राशुनी ते शीतल चांदण, गुणगुणलीस ना माझं गाणं. आठवला ना तो गंध धुंद चाफा, आठवला ना तो गंध धुंद चाफा, आठवला ना तो गंध धुंद चाफा. आणि ते वारंवार हुंगत राहणं. जाणवली ना माझी विरह व्याकुळ मिठी, जाणवली ना माझी विरह व्याकुळ मिठी. आणि माझे आतुर ओठ जुळताना तुझ्या रसिल्या ओठी. कळलं ना आता मला काय काय आठवलं, आणि पाहिलंच ना मी ते तुला कसं पटकन पाठवलं. असंच असतं ग हे सर्वव्यापी प्रीतिकंपन. असंच असतं ग हे सर्वव्यापी प्रीतिकंपन. 2 प्रेमासक्त जीवांना स्थलकालातीत जोडणार. स्थलकालातीत म्हणजे बियॉन्ड स्पेस अँड टाइम. 2 प्रेमासक्त जीवांना स्थलकालातीत जोडणार. माझ्यातल्या कृष्णानं छेडलेली अनाहत बासरी. अनाहत म्हणजे जे ऐकायला येत नाही. आहत म्हणजे ज्याच्यावर घात केल्यावरती आवाज येतो. अनाहत म्हणजे बेसिकली ओंकार. माझ्यातल्या कृष्णानं छेडलेली अनाहत बासरी, तुझ्यातल्या राधिकेला थेट विश्वापार ऐकवणार. माझ्यातल्या कृष्णानं छेडलेली अनाहत बासरी, तुझ्यातल्या राधिकेला थेट विश्वापार ऐकवणार. देहानं कितीही दूर दूर राहिलो असलो तरी आतल्या आत तरल उत्कट आलिंगन साधणार. देहानं कितीही दूर दूर राहिलो असलो तरी आतल्या तरल उत्कट आलिंगन साधणार. म्हणूनच जे होतं ते पटकन पाठवलं आणि पापण्या मिटताच तुला सर्व आपोआप सापडलं. खूप खूप छान. धन्यवाद काका. खरंच तुमच्या म्हणजे कवितेची व्याप्ती आणि स्कोप पण असा म्हणजे खूप वेगवेगळ्या ह्याच्या ठिकाणी आहे. तर धन्यवाद. कविता खूप छान वाटल्या. शेवटचं विडंबन कविता वाचू का पटकन? चालेल. ओके, थँक्यू. तर ही म्हणजे मुंबईच्या श्रावणात ढग काळा कोसळला. तर मंगेश पाडगावकर, खळे काका, श्रीनिवास खळे काका आणि लताबाई त्यांचं अप्रतिम सर्वांग सुंदर गीत आहे, श्रावणात घन निळा कोसळला. आपल्याला श्रावण हिंदीत सावन वगैरे म्हणजे पहिला रोमॅन्टिक सगळं आठवतं आणि खरंच अतिशय रोमॅन्टिक असतं. पण मुंबईच्या श्रावणात म्हणजे काय हाल होतात लोकांचे. आणि आपण सर्वांनी पुण्यात पण जे हाल होतात. आपण असं करूया, आपण अरुण काकाकडे जाऊया, नलिनी मावशीकडे. शुअर. नक्की. थँक्यू. तर अरुण काका, मला तुमच्याकडे यायचं आहे. ओके. अरुण काका, ऐकू येत आहे ना का नाही?
ओके, अरुण काका जर का नसतील अवेलेबल तर आपण आय एम हिअर बट नलिनी मावशीना आणू शकतो ऑनलाईन. सॉरी सियाटलकर मंडळी, 1-2 मिनिट, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे, तर आपण 1-2 मिनिट आपण वाट बघूयात. Shrikant, are you able to hear me? Because Okay, Arun Kaka is so we are able to hear him. I can hear Parag, but not. Can you hear me? Can we get either Nalini Maushi or Arun Kaka online? एक मिनिट मंडळी. Shrikant, are you able to hear us? Shrikant, are you able to hear Arun Kaka? ओके, अरुण काका तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो. येस. माझा आवाज तुम्हाला येत नाही. आवाज येतोय? आवाज येतोय का? अरुण काका, तुमचा आवाज आम्हाला येतोय. श्रीकांत 1 मिनिट परत स्क्रीन मध्ये येतो. कॅन यू हिअर मी? ओके, ठीक आहे, ठीक आहे. श्रीकांत एवढा वेळ का रिफ्रेश करतोय? हाँ, राइट, आई नो. सॉरी अरुण काका, मला वाटतं श्रीकांतला स्क्रीनवर यायला थोडा टेक्निकल हे आहे, बट गिव्ह मी अ मिनिट. ओके, अरुण काका. हो हो, सॉरी मंडळी, थोडासा टेक्निकल ग्लिच होता आणि मे बी लेट्स कॉल इट अ कमर्शियल ब्रेक. तर कमर्शियल ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं परत स्वागत. तर या आता मी कविता ऐकल्या, आपण सर्वांनी कविता ऐकल्या आणि खरंच खूप सुरेख कविता होत्या. तर आपण जेव्हा लिखाण, कविता असेल किंवा गोष्टी असतील,
तर त्याचं लिखाण जे आहे ते एक आर्ट आहे. म्हणजे असं काही आपण आज बसलो आणि सांगितलं की चला आज मला 5 पानं गोष्ट लिहायची आहे किंवा 4 ओळी कविताच्या लिहायच्या, तर ते खूप क्रिएटिव्ह आर्ट आहे. तर ते काही बसून अगदी इट्स नॉट अ सायन्स की आपण आज लॉजिकली आपण काही रोज लिहित जाऊ. पण त्याच्या मागे एक प्रोसेस पण आहे, जे क्रिएटिव्ह थिंकिंगचं प्रोसेस किंवा क्रिएटिव्ह रायटिंगचा एक प्रोसेस आहे. तर अरुण काका, मला माहिती आहे की तुम्ही बऱ्यापैकी लिखाण करता. तर अशी विनंती आहे माझी की आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जरा त्याबद्दल सांगा की रायटिंग आणि थिंकिंगचं प्रोसेस कसं असतं, आणि एखाद्याला जर काही इच्छा असेल लिहायची तर हाऊ शुड दे अप्रोच दॅट प्रोसेस. ओके. बऱ्याच वेळा मला बऱ्याच लोकांनी विचारले की तुम्ही लिहायला चालू कसं करता किंवा लिहिता कसं. ओके, त्याचं मी उत्तर देतो. पण श्रीकांतनी मगाशी जे विचारलं होतं चेंजेस काय झालेत आपल्याकडे वगैरे, त्यातलं एक उत्तर त्याचं राहून गेलं. मी म्हणलं एक पटकन ते उत्तर देतो आणि मी तुम्हाला एक दाखवतो. दिसतंय का नाही माहित नाही, का 40 वर्षापूर्वी मी असा होतो. दिसतोय आणि आता एवढा फरक एवढाच की मी तेव्हा काळ्या केसांचा विग लावत होतो, आता लावत नाहीये. बाकी माझ्यात काही फरक झालेला नाही. तर ओके, आताचा प्रश्न की लेखन कसं करायचं. ओके, अर्थात ते ना ज्यांनी कोणी लिहायचा प्रयत्न केलाय त्याला माहिती असतं की लिहायला सुरुवात करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. आणि म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तरा असतात की कसं व्हायचं. त्यामुळे मी असं सांगतो की आय टेल यू व्हॉट वर्क्स फॉर मी. ओके, आय मीन एक आपल्याला हा माहितीच आहे उपदेश समर्थ रामदास स्वामीचा की दिसा माझी काहीतरी लिहावे. ओके, आणि मला लिहायची सवय लहानपणापासून लागली की तेव्हा सगळे मोठमोठे लोक डायरी लिहायचे, तेव्हा मी डायरी लिहायला लागलो. तेव्हा लिहायचो, त्यामुळे थोडी सवय झाली. पण नंतर डायरी सोडून दिली, कारण की माझ्या लक्षात आलं की मी शाळेत गेल्यावर माझे घरचे सगळे माझी डायरी उडून वाचत असत. ओके, त्यामुळे मला जरा माझे सगळे विचार सांगायची भीती वाटायला लागली. डायरीत मी थांबून दिलं. पण हे लक्षात घ्या की तुम्ही जरा मला लेखक म्हणत असाल तरी मी होतकरू लेखक आहे. की मी यशस्वी समजत नाही मला, कारण की यशस्वी कोण लेखक की जे स्वतः लेखनावर जगू शकतात. म्हणजे यू कॅन मेक अ लिव्हिंग ऑन रायटिंग. मी जर लिहून जगायचा प्रयत्न केला तर बहुतेक उपाशी मेलो असतो. ओके, त्यामुळे मी लिहू शकतो, पण म्हणजे काय फार मोठा यशस्वी लेखक असं नाही. पण माझ्या काही ट्रिक्स आहेत, त्या कशा मी सांगतो तुम्हाला पटकन. मी माझं काय म्हणजे 7 मी स्टेप्स लिहून देतले आणि मी वाचतो. आणि नंतर लागलं तर तुम्ही हवं तर विचारा, कारण की मला जास्त घ्यायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्याला आता काय म्हणायचं म्हणजे चिंतन. ओके, चिंतन म्हणजे कसं की काही लिहायचं असेल तर माझ्या डोक्यात चक्र चालू होतात आणि डोक्यात मी काहीतरी सारखे विचार म्हणजे काय ड्रायव्हिंग करताना, बसताना, चालताना वगैरे ते चालू असतं. बऱ्याच वेळा ते काही गोष्टी ज्या मी नंतर लिहिल्या आहेत ते 3 ते 4 वर्ष माझ्या डोक्यात खेळत होते की कसं लिहायचं, काय विषय आहे, आणि मग मी कधी बसून लिहिल्या नाही. तर सगळ्यांचं असंच होणार की एकदम मी तरी असं नाही की मी बसून लिहायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा माझ्या तो इन्क्युबेशन पिरियड 3-4 वर्ष की काय असेल तर चालू मला ठेवावा लागतो. आणि तो फर्स्ट स्टेप इज मी सारखा तो डोक्यात असतो आणि बऱ्याच 3-4 गोष्टी माझ्या डोक्यात असतात आणि एकदम काहीतरी मी काय ठरवतो आणि एक दिवस म्हणतो की आता सुरुवात करायला हरकत नाही. सुरुवातीला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी काय करतो की एक पान घेऊन तर मे बी पहिला माझ्या गोष्टीचा किंवा कशाचा एसेचा पहिला पॅराग्राफ काय असेल तो फक्त लिहून काढतो. मी सुरुवातीच्या सगळ्या गोष्टी हाताने लिहितो, टाईप करत नाही. पहिला पॅराग्राफ आणि शेवटचा पॅराग्राफ म्हणजे गोष्ट कशी संपणार असं लिहितो. ओके, कधी कधी ते एक पॅराग्राफ असतो, कधी कधी 1-2 वाक्यच असतो. पण म्हणजे आय काइंड ऑफ बाउंड द प्रॉब्लेम. ओके, सुरुवात आणि शेवट लिहितो आणि नंतर बऱ्याच वेळा असं लक्षात की जेव्हा फिनिश करतो गोष्ट तेव्हा ते कधी सुरुवात आणि शेवट वेगळा असतो, पण सुरुवात तरी होते. नंतर आपल्या म्हणजे आपण जर मराठी शाळेत गेला असाल तुम्ही तर, इंग्रजी शाळेत सुद्धा असेल, मी मराठी शाळेत गेलो होतो, पण मराठी शाळेत आम्हाला एक असायचं की मुद्द्यावरनं गोष्ट लिहायची. म्हणजे कशी तर स्वतः काहीतरी मुद्दे काढायचे. आपण त्याला इंग्रजीत पॉवर पॉईंटमध्ये बुलेट पॉईंट्स म्हणतो, तसे बुलेट पॉईंट्स. मग बऱ्याच वेळा आम्ही काय करतो की एकदा डोकं चक्र चालू झाली की एखादं पान घेऊन त्याच्यावर जसे सुचतील तसे बुलेट पॉईंट्स लिहून ठेवतो की दॅट कव्हर्स व्हॉट आय वांट टू कव्हर. ओके,
सो दॅट्स वन स्टेप. दॅट अँड वन्स यू हॅव एक पानभर मुद्दे लिहून झाले की लक्षात येते की आता काहीतरी जमणार आहे ना, तर लिहायला काय हरकत नाही. नंतरचा प्रांत म्हणजे नंतरची गोष्ट एवढीच की नंतर मग होतं काय की मी गॅट टू कनेक्ट द डॉट्स. ओके, मुद्दे लिहिलेले आहेत, मी सुरुवात करतो म्हणजे कशी हवी तशी सुरुवात करतो, म्हणजे नंतर सगळं रिअरेंज करावं लागतं. पण एखादा पॅराग्राफ लिहायला इझी असतो, एखादा नसतो. तर जे सुचेल ते लिहायचं आणि लिहित बसायचं, एक एक पॅन ऍड करायचं. माझा हिशोब असा आहे की हाताने लिहिलेलं एक पान म्हणजे 150 शब्द असतात. म्हणजे 1500 तर 2000चं आर्टिकल असेल तर म्हणजे 10 ते 20 पान तरी किंवा 15-20 पान तरी लिहावे लागतात. अँड दॅट्स द स्टेप नंबर 4. ओके, आणि एवढं झालं की मग दॅट्स द फर्स्ट ड्राफ्ट. ओके, आणि पहिला ड्राफ्ट म्हणजे खरं म्हणजे ना असं वाटतं की काय लिहिलंय मी, कोण वाचणार आहे, इतकं म्हणजे अगदी वाचावं असं वाटत नाही, इतकं ते गाणं असतं बरं. पण त्याचा फायदा एवढाच की एकदा लिहिलं की मग ते एडिट करून चेंज करणं फार इझी असतं. मी बऱ्याच वेळा पहिला म्हणजे एकदा जो पहिला जो ड्राफ्ट लिहिलेला असतो तो 3-4 वेळा मी ऍक्च्युली बदलतो आणि मग नंतर मी हवं तर टाईप करतो. पण टाईप केल्याचा फायदा एवढाच की नंतर चेंज करणं फार सोपं होतो. पण कधीही माझा पहिला ड्राफ्ट परफेक्ट आला असं होणार नाही आणि तुमचंही होणार नाही. ओके, त्यामुळे ती एक पद्धत की ओके चांगलं नाही तर नसू दे, पण लिहून काढायचं. म्हणजे एकदा सुरुवात झाली की संपता येते. ओके, आम्हाला नगर कॉलेजमध्ये एक चौधरी म्हणून इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते. त्यांचा उपदेश सगळ्यांना असाच की स्टार्ट समवेअर देन यू विल कम टू फिनिश. सो ते मी अजूनही आठवतो की स्टार्ट समवेअर म्हणजे आता अगदी कुठेतरी चालू करायचं, मध्ये असं तरी चालेल, पण सुरू झालं की ते नंतर संपू शकतं. आणि जर तुम्ही जर कधी लिहिलं नसेल आणि लिहायचं सुरुवात करायची असेल तर माझं अशी म्हणजे सूचना आहे की तुम्ही नॉन फिक्शन म्हणजे लघुकथा वगैरे कादंबऱ्या नको, पण याला आपण एसेज किंवा निबंध, आर्टिकल्स, न्यूज आर्टिकल असे नॉन फिक्शन लिहायला सुरुवात करा. कारण की ते म्हणजे फॅक्ट बेस्ड असतं, त्यामुळे लिहायला सोपं जातं. ओके, आणि मी तर काय म्हणतो की आपल्याकडे सगळे हे जे लोक टेक्निकल लोक आहेत, शास्त्रज्ञ वगैरे, सायंटिस्ट वगैरे आहेत, त्यांना लिहायचा चान्स ऑफिसमध्ये आपण सारखं म्हणजे ईमेल वगैरे तर आपण सारखे लिहित असतो, पण आपल्या लक्षात नाही की आपण ते ऍक्च्युली लिहितोय. तर नॉन फिक्शन इज इझी टू राईट बिकॉज इट्स मोस्टली फॅक्ट. सो यू कॅन स्टार्ट रायटिंग अँड देन मग तुम्हाला कळतं की आता आपल्याला लिहायला येऊ शकतं. ओके, आणि ते झाल्यावर देन यू कॅन ऑफकोर्स ऍड मूव्ह ऑन इफ यू वॉन्ट टू. मी कादंबऱ्या वगैरे लिहिणार नाही, पण मी लघुकथा लिहितो आणि मग दॅट्स इझी टू डू. सो सुरुवात जर करायची असेल तर नॉन फिक्शन आय मीन तुम्ही काय रेसिपी लिहू शकता किंवा कोणाला इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल मुलांना त्या लिहू शकता. दॅट्स ऑल रायटिंग. ओके, आपल्या लक्षात येत नाही पण ते लिहिणं आहे. ओके, तशी सुरुवात करायला हवी. आणि नंतर ते 6वी गोष्ट आणि 7वी गोष्ट म्हणजे हा सगळ्यांचाच ऍडवाइस की गॅट टू सिट डाऊन. ओके, म्हणजे एकदा खुर्चीवर बसून एकदा टेबलावर लिहिणं होणार नाही, कारण डोक्यात भरपूर गोष्टी असतील, पण लिहिणं कधी होतं की ऍक्च्युली बसायला पाहिजे. आणि तुम्हाला हा तर माहिती असेल, फेमस ऑथर माहिती की स्टीफन किंग म्हणजे तो ही राईट स्केरी बुक्स अँड नॉवेल्स, बेस्ट सेलर. आणि त्यांनी एक उपदेश केलाय. मी आता वन ऑफ द वर्ड्स आय विल यूज इज नॉट व्हेरी I guess nice, but the one he says is get your ass in the chair. Okay, that means you got to sit down. Unless you sit down, you're not going to do it. So या 7 गोष्टीचं हे केलं तुम्ही तर सुरुवातीला थोडं हे येतं, पण एकदा सुरुवात झाली की मग पटकन काम व्हावं लागतं. आणि शेवटची गोष्ट मी असं करतो की मी लिहिलेलं मी घरी कोणाला वाचायला देत नाही, कारण की माझ्या माहिती आहे की म्हणजे बायको मुलं तर वाचतच नाही मराठी, पण बायको वगैरे बघितलं की ते म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काय क्रिटिसिझम चालू होते. ओके, ती मला काय आवडत नाही. ओके, मी काही साधारण वाचत नाही आणि म्हणजे लोकांना वाचून देत नाही, ऍटलीस्ट घरच्यांना तरी वाचून देत नाही, आणि पब्लिश करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा या लोकांना असं म्हणजे एनीबडी नोज माय वाईफ शुभांगी, तिला नेहमी भीती वाटत असेल तर यांनी काय लिहिलंय कोणाला माहिती, आता काय बघायचंय, काय वाचावं लागणार आहे असं होईल. ओके, पण हे प्रत्येकाची गोष्ट काही काही म्हणजे काही लोक दे कॅन कम्युनिकेट बेटर, पण मला म्हणजे घरच्यांकडनं कुठलाही उपदेश किंवा क्रिटिसिझम घ्यायला आवडत नाही. सो तो माझा आहे. तर या 7-8 गोष्टी केल्या तर करणं काय आवड नाही. आणि आपला जर आपण जर म्हणजे हॉबी म्हणून जर लिहित असेल तर मग काय लिहायला काय हरकत नाही, कारण की
आपण सगळे काय we're not going to be bestseller. Maybe many of will be, but maybe not. Okay, so those are my tips, Shrikant. नाही, खरंच छान. थँक्यू शेअर केल्याबद्दल अरुण काका. आणि नक्की आता तुमच्या टिप्स ऐकून माझं लिखाण व्हॉट्सअपच्या आता सध्या व्हॉट्सअप पर्यंत मर्यादित आहे लिखाण. आता त्याच्या पुढे डेफिनेटली जाईल अशी अपेक्षा आहे. जाण्यापूर्वी 2 प्रश्न अरुण काका. एक प्रश्न आहे की नॉर्थ वेस्ट मध्ये तुमचा फेवरेट स्पॉट कुठला आहे, किंवा फेवरेट जागा, किंवा कुठला आकर्षण? हा, म्हणजे तू काय असा अवघड प्रश्न विचारलाय ऍक्च्युली मला, कारण की मला मी लहान असताना मला घरकोंबडा म्हणायचे. ओके, आता त्याला इथे एक्झॅक्टली घरकोंबडा नाही, पण मला म्हणजे बाहेर जाऊन मी तक करायला फार आवडत नाही. ओके, पण आता फेवरेट स्पॉट जर म्हणलं ना, तर मला जवळ स्नोकॉल्मी फॉल्स जो आहे तिथे जाऊन मला ते आवडतं. कारण की तो आहे ना, ते खाली आपल्या म्हणजे अजून मला खालीवर जाता येतं आणि जवळच्या जवळ आहे. आणि पूर्वी तरी गर्दी नव्हती, आता जरा जास्त गर्दी असते. पण वीकडेजला तर गेलो आपण, आणि एस्पेशली उन्हाळ्यात वगैरे दिवस लांब मोठा असतो, गेल्यावर व्यायाम होतो आणि बसायला होतो. तुम्हाला जर माझी एक गोष्ट मी लिहिली होती ती आठवत असेल काय लोकांना, but that is actually set in Stockholm is less. Okay, so I guess when you get a chance, I may send it to you. But that's my favorite spot. नाही, डेफिनेटली नाईस. खरंच तो सुंदर स्पॉट आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर तुम्ही मला ऑफलाईन देऊ शकाल, की तुमचा तो काळ्या केसांचा विग अजून अवेलेबल असेल तर मला सांगा, मी वापरू शकेल. मी तो आहे, मी गॅरेज मध्ये कुठेतरी ठेवून दिला, मी काढून देईल तुला. थँक्यू अरुण काका. डेफिनेटली ह्या खूप चांगल्या टिप्स आहेत, आणि ज्यांना खरंच आवड आहे ते त्यांना डेफिनेटली ह्याचा यूज. मी संपवायच्या आधी एक गोष्ट सांगतो, की आता मी हे चालू करायला पाहिजे आपण याच्यात, की आपण इथे नवीन आलो, आपल्या घटना इतक्या डिफरंट आपण एक्सपिरियन्सेस घेतले, आपल्याकडे लिहायला भरपूर शिदोरी आहे. ओके, आणि मी काय ठरवलंय, आता सगळ्यांनी ठरवायला हरकत नाही, की वी शुड स्टार्ट रायटिंग मेमोयर्स. ओके, बिकॉज one day our children will want to know, read about us and our families in India, and they will love it. Okay, मी तर मुलांना परवा उपदेश केला की तुम्ही आता या COVID-19 जे काय ते लिहायला लागा, कारण की 20-30 वर्षांनी काय झालं तुम्हाला आठवणार सुद्धा नाही. त्यापेक्षा आता लिहून ठेवलं तर तुम्हाला कळलं की कसे दिवस गेले आणि ते आता कसे होते. तर एव्हरीबडी कॅन फॉलो दॅट टिप. व्हेरी व्हेरी गुड, आणि खरं खूप युजफुल टिप आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. तर आता आपण नलिनी मावशीकडे येऊया. थँक्यू अरुण काका. ओके, नलिनी मावशी, मला माहिती आहे तुम्हाला वाचनाची, लिखाणाची पण खूप आवड आहे. तुम्ही तुमच्या काही कविता पण लिहिल्या आहेत. तर तुम्ही काही तुमच्या आवडीच्या काही निवडक कविता ज्या आहेत, आणि तुम्ही लिहिलेल्या कविता पण असतील, तर त्या आपल्या सियाटलकरांसाठी सादर कराव्या अशी तुम्हाला विनंती आहे. नलिनी मावशी. बहुतेक आणखी एक कमर्शियल ब्रेकची वेळ झाली आहे का मला माहिती नाही. मंडळी, 1 मिनिट फक्त होल्ड ऑन करा. नलिनी मावशी, तुम्ही ऐकू शकता? ओके, कॅन वी गेट पराग, संजीव काकांना आपण आणूयात. आणि यस, हॅलो श्रोते मंडळी. हा, बोला सियाटल नलिनी मावशी. एरियाचा दिवस आज
दिवस आणि संध्याकाळ आज फारच छान. मदर्स डे पण आहे, तर माझ्या मातोश्रीला वंदन करून मी कविता वाचनाला सुरुवात करते आहे. कवितेचं नाव आहे सायंकाळची शोभा. भा. तांबे यांची कविता आहे. तर चला बघूया. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे कडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, पहा पाखरे घरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. आपल्या सर्वांना या कविता माहिती असतील कदाचित. ही तर नक्कीच माहित असेल, शाळेतली कविता. कवी मला अज्ञात आहे. छंद मला वाटतं अंजनी असावा असं वाटतंय. तर ऐकूया मधमाशी. आपण फुलपाखराचं कौतुक नेहमीच ऐकत असतो, तर आज आपण मधमाशीचं कौतुक ऐकूया. उठुनी सकाळी मधमाशी जाते की मध मिळवायासी, उठुनी सकाळी ती मधमाशी जाते की मध मिळवायासी, थेंबे थेंबे साठवी त्यासी उद्योगी मोठी. आळस तिजला ठाऊक नाही सर्व दिवस ती खपते पाही, आळस तिजला ठाऊक नाही सर्व दिवस ती खपते पाही, थंडी ऊन म्हणे ना काही उद्योगी मोठी. गोड गोड मध निपटुनी घेते थोडा म्हणून मुळीन रुसते, गोड गोड मध निपटुनी घेते थोडा म्हणून मुळीन रुसते, साठवुनी ते ती जपुनी ठेवते उद्योगी मोठी. आता या उद्योगी मधमाशीकडून आपण काय शिकावे हेही ऐका. थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा, थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा, कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे चित्ती. आता तिसरी कविता माझी हिंदी रचना आहे. 15 वर्षापूर्वी मी लिहिली होती. आज तिला उजळणी मिळते आहे. तर बघा आवडते का. कवितेचं नाव आहे अगर आप आए. अगर आप आए मेरे दर कश्ती लेकर, अगर आप आए मेरे दर कश्ती लेकर, रह जाना मेरे खिवैया बनकर. अगर आप आए मेरे दर कविता लेकर, अगर आप आए मेरे दर कविता लेकर, रह जाना मेरे किताब बनकर. अगर आप आए मेरे दर दिया लेकर, अगर आप आए मेरे दर दिया लेकर, रह जाना मेरे बाती बनकर. अगर आप आए मेरे दर कंगना लेकर, अगर आप आए मेरे दर कंगना लेकर, रह जाना मेरे आंगन बनकर. अगर आप आए मेरे दर बिंदिया लेकर, अगर आप आए मेरे दर बिंदिया लेकर, रह जाना मेरे श्रृंगार बनकर. अगर आप आए मेरे दर गुलाब लेकर, रह जाना मेरे खुशबू बनकर, रह जाना मेरे खुशबू बनकर. अरे वा, खूपच छान झाली मावशी. खूपच सुंदर कविता, आणि शेवटी तुम्ही जी लिहिलेली कविता आहे ती पण खूप छान वाटली. धन्यवाद. तर आता आपण परत संजीव काकांकडे जाऊयात आणि त्यांचं विडंबन काव्य जे मग अर्ध राहिलं होतं ते आपण परत ऐकूया. संजीव काका,
तुमचं जे मगा विडंबन काव्य जे तुम्ही तुम्हाला सादर करायचं होतं ते आता प्लीज सादर करा. थोडासा ऑडिओ डिले. ठीक आहे. तर सर्वप्रथम आता म्हणजे आपली कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. माझी तर अशी इच्छा आहे की अजून आपण पुढचे 1-2 तास आरामात आपण कविता, गप्पा वगैरे डेफिनेटली आपण करत राहू शकतो. पण आता वेळ होत आली असल्यामुळे आपल्याला आता कार्यक्रम थोडा आवरता घ्यायला लागणार आहे. तर सर्वप्रथम संजीव काका, अरुण काका, नलिनी मावशी, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. अगदी भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. आणि आता सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे सगळ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद आहेत भारतामध्ये. पण ह्या कविता ऐकल्यानंतर असं वाटलं की जसं काही आपण एक मायदेशी आता ट्रिप करून आलो. तर त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. सियाटलकर मंडळी, धन्यवाद. तुम्ही आजचा कार्यक्रम अटेंड केला, हा प्रोग्राम पाहिला आणि असंच आम्हाला तुमचा उत्स्फूर्त सपोर्ट आहे, त्याबद्दल धन्यवाद. तर असं म्हणतात की भारत जे आहे, भारत माता ही आपली आई आहे आणि सियाटल ही आपली मावशी आहे. आणि या आई आणि मावशीने आपल्याला खूप गोष्टी दिल्या आहेत. पण आता सध्या आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाचा जो संकट जे सध्या चालू आहे, तर त्याच्यामध्ये आता वेळ आली की आपण या आईने मावशीला आपण आपल्या परीने जे काही होईल ते आपण सहकार्य करूयात. तर तुम्हाला हीच विनंती आहे आणि त्यानंतर तुम्ही जमेल तसं घरी राहा, स्टे सेफ. तुम्ही स्वतः सेफ राहा, बाकीच्यांना पण सेफ ठेवा. सियाटल महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही असेच नवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येऊ. आणखी एक तुम्हाला सूचना आहे की तुम्हाला जर काय एखादा कार्यक्रम सादर करायचा असेल, इच्छा, इंटरेस्ट असेल, तर प्लीज आमच्याशी संपर्क करा आणि आम्ही डेफिनेटली जसं आता आम्ही नवीन कार्यक्रम आयोजित करतो, तसंच तुमच्याशी आम्ही वर्कआउट करून आपण तो पुढचा कार्यक्रम आयोजित करूया. आणि या कार्यक्रमाला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सियाटल महाराष्ट्र मंडळातर्फे धन्यवाद. आज मदर्स डे आहे, त्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो तसं सर्व माता भगिनींना आज मदर्स डेच्या शुभेच्छा. आणि आता वेळ आली आहे आपली रजा घ्यायची. तर मंडळी, धन्यवाद आणि शुभरात्री.